गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीर येथील विद्यार्थ्यांचे डोंबिवलीच्या भागशाळा मैदानात अद्भुत प्रात्यक्षिके। श्री गणेश मंदिर संस्थानच्या संकल्पनेतून व डोंबिवलीचे स्थानिक आमदार कोकण सुपुत्र रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने नववर्षे स्वागत यात्रेचे आयोजन केले जात आहे। दरम्यान डोंबिवली संयोजन समिती हिंदू नववर्षे स्वागत यात्रेचे पूर्वसंध्येला गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन निमित्त डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानात योग, शारीरिक प्रात्यक्षिके, मानवी मनोरे, साहसी खेळ, प्रात्यक्षिक रूल, ताशे, लेझिम, झाज वादन पथक यांनी प्रात्यक्षिके सादर केली। या भागशाळा मैदानात शेकडो डोंबिवलीकर प्रत्यक्ष हजर राहून छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाबद्दल आदर व्यक्त केले। जम्मू काश्मीर येथून डोंबिवली शहरात आलेल्या विद्यार्थ्यांनी अद्भुत प्रात्यक्षिके सादर करून आपल्या कलेच्या सादरीकरणातून छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाबद्दल त्यांना विनम्र अभिवादन केले। भागशाळा मैदानात शेकडो डोंबिवलीकर आणि व्यासपीठावर दिग्गज मान्यवर उपस्थितीत होते। श्री गणेश मंदिर संस्थानचे विश्वस्त राहुल दामले यांनी काश्मीरच्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले। पाहुयात जनालय एक्सप्रेस लाईव्ह न्यूज माध्यमातून हा खास रिपोर्ट। आता तुमच्या समोर सादर करणार आहे सेमी ॲडव्हान्स जिम्नॅस्टिक। वन अँड काठरी आचारी पाटील मुक्ता काशीद, फ्रंट वॉकर पियुष बॅक वॉकर लावण्य अदिती मोहिल, शरद अवधूत चव्हाण। या खेळाडूची लवचिकता, ताकद, हे सर्व जिम्नॅस्टिकपटू टाळ्या का थांबल्या? जोरदारांनी होऊ द्या या सर्व भारताच्या खेळाडूंसाठी। खरोखरच उज्ज्वल आहे, याचा साक्षात्कार घडवणारे हे प्रात्यक्षिक घेऊया त्यांच्याकडून। यानंतर सांस्कृतिक निर्माण मदत करणार अर्जुन का सामर्थ्य ऐसा मंजर बना दिया हुई हाथ निश्चित पांडवों की जब चक्रव्यूह को धार चा गया। वीर डरे महावीर डरे पसीने से लटपट चेहरे थे, कैसे जीतेंगे जब अर्जुन वीरण प्राण दांव पे दे दूंगा मैं, रक्त की आखिरी बूंद तक मैं गुरु से न को रोकूंगा। सौगंध मुझे मेरे पिताश्री की, धर्म को ना रोने दूंगा, जन्म को ना होता सूर्यास्त मेरी श्वास में ना रुकने दूंगा। आज अनेक है सुंदर होगा मर्द जब तक धनुष मेरे हाथों में, शत्रु की भैंस चलेगी धड़कन या तो जीत के मैं इतिहास रचूंगा या मर के इतिहास रचूंगा। गूंजेगा सुन आसमान में पट्टन की गर्जन। घर में मिलते तो उपहार मांगता, किंतु समर में मिलेंगे इसलिए प्रहार मांगता हूँ। मैं पांडु पुत्र अर्जुन तथा यादव कन्या सुभद्रा का पुत्र अभिमन्यु अमर श्री कृष्ण की गोद में खेला हूँ मैं। डोंबिवली नगरीमध्ये आलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं प्रत्यक्ष या ठिकाणी सादर करत आहेत। काय वाजत अप्रिय परवाना आंखों में प्रचंड वो तीर चलाता जाए, वो रक्त की नदियां बहाता जाए। हर रक्त से उसने लाल किया वो कुरुक्षेत्र का भूखंड, नियति के द्वारा पर कोई षड्यंत्र ऐसा रचा गया। अभिमन्यु को तब रण में महारथियों के सामने खड़ा किया, तीरों से काटे तीर, गदा से गदा को चकनाचूर किया। युद्ध हुआ भीषण उस शौर्यवान ने सबको हरा दिया। अश्वत्थामा द्रोण शकुनी ने मिलकर प्रहार किया, वो अर्जुन पुत्र का
शरीराचा तोल चावत असलेली ही कसरत अधिक माथे पर मैं तिलक कभी हार का ना लगने दूंगा वो सूर्यास्त तक लड़के निहत्था वीर गति को प्राप्त हुआ उस अभिमन्यु के आगे आज राज्याभिषेकाच्या वेळेसही आयु सादरीकरण सलग दर दिनानिमित्त या ठिकाणी आपल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
आनंद वाटतो की डोंबिवलीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते तिथे जाऊन काम करतात. प्रातिनिधिक स्वरूपात चालायचं झालं तर आता पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून मनोज नशिराबादकर आज ते तिथे वास्तव डोकून आहेत. फॉर्च्युनेटली ते आजही तिथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर हे या ठिकाणी निरनिराळी प्रात्यक्षिक संस्थांची बघायला आलेली आहे. या ठिकाणी अगदी एका मिनिटात सांगायचं झालं तर जे काय जम्मू काश्मीरमध्ये काम चाललेलं आहे तर मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करीन, आवाहन करीन की एकदा तुम्ही जम्मू काश्मीरला या. तिथपर्यंत येण्याचं काम तुमचं, तिथे आपले चाललेले प्रोजेक्ट्स आणि तिथे चाललेली कामं हे सगळं दाखवणं हे आमचं काम आहे. हम चॅरिटेबल संस्थेला तुम्ही या, इथे ते या संदर्भात सर्व काम करतात. त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि जम्मू काश्मीरला जरूर या. तुमच्या जम्मू काश्मीर बघायला एकदा नक्की या. धन्यवाद. स्वागत यात्रेच्या निमित्ताने हम चॅरिटेबल ट्रस्टचे मनोज नशिराबादकर आणि त्यांनी आणलेली जम्मू काश्मीरची टीम, खरोखरच आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. स्वागत यात्रा काढणं डोंबिवलीमध्ये खूप सोपं आहे, पण जम्मू काश्मीरसारख्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत जायचं आणि अशी एक टीम तयार करून इकडे आणायची, हे मात्र जे कार्य आहे हे खरंच स्वागत यात्रेला जे अपेक्षित आहे ते कार्य आपले मनोज नशिराबादकर गणेश मंदिर संस्थानचे माजी विश्वस्त करतायत. त्याच्याबद्दल आपण सर्व डोंबिवलीकरांतर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन करू आणि त्यांना धन्यवादही देऊ.